उपवास एक तेलकट मेलकट खाऊन कंटाळा आला आहे, खिचडी वगैरे हे सगळं खाऊन कंटाळा आला आहे, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला एक केळी घ्यायचे. जास्त काही सामान लागत नाही, अगदी मोजक्या सामानातच ही रेसिपी होते. एक केळी घ्यायचे, त्यानंतरनं चवीनुसार साखर घ्यायची, थोडेसे काजू आणि बदाम घ्यायचे. केळी जर खूप जास्त पिकलेले असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता तुमच्या गोडीनुसार. त्यानंतर मी इथे 1 ग्लास दूध घेतलेले आणि दुधाची साई घेतलेली. साई जर तुमच्याकडं असेल अवेलेबल तर घेतली तरी चालेल, नाही घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घ्यायची. आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण साखर घेतलेली ना ती टाकायची आणि जे काजू बदाम घेतले होते ना ते सुद्धा टाकायचे आणि हे आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची. काजू बदामसुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडं असेल तुम्हाला टाकायचे असेल तरच घ्या, नाही टाकले तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं हे बारीक वाटून झाल्याच्या नंतरनं जे आपण केळ घेतलं होतं ना त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. जास्त मोठे तुकडे करू नका, छोटे छोटेच तुकडे करून टाका. त्यानंतरनं जे आपण दूध घेतलं होतं ना, जेवढं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध बसेल ना तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतरनं जी वेलची पूड घेतली होती ना तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आपल्याला. तर तुम्हाला मी ह्याची आता हे दाखवते, किती जास्त पातळही नाही आहे, खूप जास्त घट्टही नाही आहे, अगदी बरोबर आहे असंच पाहिजे नाही. आणि उरलेलं दूधसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये नंतरनं मिक्स करायचं आहे. तर मी ते ज्या भांड्यात आपल्याला काढायचं आहे ना ते मी ते काचेचं ग्लास घेतलं आहे, त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच टाकायचं आहे. त्यानंतरनं वरून काजू बदामचे तुकडे टाकायचे, तेही ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरीसुद्धा चालणार आहे. आणि आपलं बनाना शेक तयार झालेलं आहे. अगदी हलकं फुलकं आहे. तेलकट मेलकट खाण्याची इच्छा नसेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.